सो फ्रेंड्स, वी आर लर्निंग कॉम्पोजिशन ऍक्टिव्हिटी. आपण कॉम्पोजिशनची ऍक्टिव्हिटी शिकत आहोत. आता सर्व कॉम्पोजिशन मी तुमच्यासाठी स्पष्ट करणार नाही, परंतु एक महत्त्वाची ऍक्टिव्हिटी कोणती आहे, प्रत्येक ओळीवर आपल्याला प्रश्न तयार करता आले पाहिजे आणि त्यांचे उत्तर देता आले पाहिजे. आता बघा, यापूर्वी आपण काही कॉम्पोजिशन शिकलेले आहेत, ते पाठ केलेले आहे आणि मी तुम्हाला टेक्निक पण दिलेलं आहे. आणि जर समजा तुमचा बेस परफेक्ट असेल तर असे भरपूर कॉम्पोजिशन्स तुम्हाला पाठ करायचे असतात. नियर अबाउट 30 to 40 कॉम्पोजिशन्स हे तुम्ही तोंडपाठ करून टाका, वारंवार वाचा. म्हणजे आज जर तुम्ही ते पाठ केले असतील तर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा वाचा, इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. आता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी काय करणार आहे, हे जे कॉम्पोजिशन्स आहेत हे आता मी स्पष्ट करणार नाही आहे, पण प्रत्येक ओळीवर कसा प्रश्न तयार करायचा याचं टेक्निक मी तुम्हाला देणार आहे. जर तुमचा बेस कच्चा असेल तर तुम्हाला असे प्रश्न तयार करता येणार नाही. तर ह्या कॉम्पोजिशनचा तुम्ही एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आणि हे मी कॉम्पोजिशन स्पष्ट करणार नाही आहे, पण प्रत्येक ओळीवर मी प्रश्न कसा तयार करेल. आय स्टडी इन द 6th स्टँडर्ड याच्यावर मला प्रश्न तयार करायचा आहे. प्रथम व्हर्बल क्वेश्चन तयार करा. आता व्हर्बल क्वेश्चन मी कसा तयार करणार, या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, म्हणून मी ह्या स्टडी क्रियापदाकडे जाईल आणि त्या स्टडीला विचारेल मला सहाय्यकारी क्रियापद तयार करायचं आहे. तर स्टडी मला काय सांगेल, मी क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून माझ्यातनं डू कन्सिडर करा. आता याचे दोन प्रकारे प्रश्न तयार होऊ शकतात. डू आय स्टडी इन द 6th स्टँडर्ड आणि पुढे क्वेश्चन मार्क. जर तुम्ही स्वतःच जर बोलत असाल आय स्टडी इन द 6th स्टँडर्ड तर डू आय स्टडी इन द 6th स्टँडर्ड. परंतु ही ओळ जर तुम्ही जर बोलला तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो, डू यू स्टडी इन द 6th स्टँडर्ड. म्हणजेच त्या आयचं मी यू केलं आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलं. त्यानंतर डब्ल्यूचे प्रश्न, व्हाय डू यू स्टडी इन द 6th स्टँडर्ड, इन विच स्टँडर्ड डू यू स्टडी. असे ऍटलिस्ट एका ओळीवर तुम्हाला 2 ते 4 प्रश्न तयार करता आले पाहिजे, पण प्रथम तुम्ही व्हर्बल क्वेश्चन तयार करा. नेक्स्ट लाईन, ही इज टॉल, स्ट्रॉंग अँड व्हेरी हँडसम. सोपं आहे. इज वाक्याच्या सुरुवातीला घ्या, इज ही टॉल, स्ट्रॉंग अँड व्हेरी हँडसम आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह येईल. ही इज ऑलवेज नीट अँड टायडी. इज ही ऑलवेज नीट अँड टायडी हे सहाय्यकारी क्रियापद दिसतं, वाक्याच्या सुरुवातीला घ्या आणि डब्ल्यूचा प्रश्न तयार करा. व्हाय इज ही ऑलवेज नीट अँड टायडी. हिज व्हॉइस इज स्वीट अँड क्लिअर. सोपं आहे. इज वाक्याच्या सुरुवातीला घ्या, इज हिज व्हॉइस स्वीट अँड क्लिअर, पुढे प्रश्नचिन्ह. व्हाय इज हिज व्हॉइस स्वीट अँड क्लिअर. असे डब्ल्यूचे प्रश्न जर तयार करता आले ते सुद्धा करा. नेक्स्ट लाईन आहे, ही टीचेस अस इंग्लिश अँड हिस्ट्री. काय करणार, तुम्ही टीचर्स कडे जाणार, टीचर्स मधनं डज कन्सिडर करा आणि प्रथम व्हर्बल क्वेश्चन तयार करा. डज ही टीच यू इंग्लिश अँड हिस्ट्री. डब्ल्यूचा प्रश्न, व्हाय डज ही टीच यू इंग्लिश अँड हिस्ट्री. नेक्स्ट लाईन, ही टीचेस द सब्जेक्ट्स व्हेरी वेल. पुन्हा टीचकडे जा, डज ही टीच द सब्जेक्ट्स व्हेरी वेल. व्हाय डज ही टीच द सब्जेक्ट्स व्हेरी वेल. असे प्रश्न तुम्ही तयार करू शकता. मेक्स कडे जा आणि मेक्स मधनं डज कन्सिडर करा. डज ही मेक दिस सब्जेक्ट्स व्हेरी इंटरेस्टिंग. व्हाय डज ही मेक दिस सब्जेक्ट्स व्हेरी इंटरेस्टिंग. विच सब्जेक्ट्स डज ही मेक व्हेरी इंटरेस्टिंग. असे प्रश्न तुम्ही देखील तयार करू शकता. ही ऑफन मेक्स जोक्स. बघा या ठिकाणी मेक्स कडे जा, त्यामधनं डज कन्सिडर करा. डज ही ऑफन मेक जोक्स. व्हाय डज ही ऑफन मेक जोक्स. असे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहे. ही इज व्हेरी इंटेलिजंट अँड काइंड. Is he very intelligent and kind? Why is he very intelligent and kind? He is fond of reading. Is he fond of reading? बघा मी प्रथम व्हर्बल क्वेश्चन तयार करतोय, त्याच्यानंतर जर डब्ल्यूचा प्रश्न जर मला तयार करता येत असेल तर मी तयार करू शकतो. नेक्स्ट लाईन काय आहे, ही टेल्स अस स्टोरीज. डज ही टेल यू स्टोरीज. समटाइम ही टेल्स अस स्टोरीज. डज ही टेल यू समटाइम स्टोरीज. व्हाय डज ही टेल यू समटाइम स्टोरीज. विच स्टोरीज डज ही टेल यू समटाइम्स. असे स्टुपिड प्रश्न देखील तुम्ही तयार करू शकता. ही ऑलवेज गिव्स अस गुड ऍडवाइस. डज ही ऑलवेज गिव्ह यू गुड ऍडवाइस. व्हाय डज ही ऑलवेज गिव्ह यू गुड ऍडवाइस. नेक्स्ट लाईन, ही टीचेस अस गुड मॅनर्स. डज ही टीच यू गुड मॅनर्स. व्हाय डज ही टीच यू गुड मॅनर्स. असे प्रश्न तुम्ही तयार करा. ही टेक्स ग्रेट इंटरेस्ट इन आवर प्रोग्रेस. डज ही टेक great interest in your progress. Why does he take interest in your progress? He loves all the students. Does he love all the students? Why does he love all the students? We all love and respect him. Do you all love and respect him? He is a very good teacher. Is he a very good teacher? Why is he a very good teacher? बघा हे मी थोडंसं फास्ट शिकवलंय, परंतु मी तुम्हाला टेक्निक दिलंय. नेक्स्ट कॉम्पोजिशन जर आपण जर बघितलं माय वर्कबुक, तर माय वर्कबुक मध्ये प्रत्येक ओळीवर तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहे आणि त्याचे उत्तर द्यायचे आहे. एकदा दोनदा तुम्हाला हे वाचायचं आहे. आता मी तुम्हाला जास्त एलॅबोरेट करून सांगणार नाही आहे.
दिस इज माय वर्कबुक, सहायकारी क्रियापद इज आहे, इजच्या सहाय्याने प्रश्न तयार करा. त्यानंतर इट हॅज 200 पेजेस, हॅज तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला प्रथम घेऊ शकता किंवा डजचा सुद्धा उपयोग करू शकता, जसं हॅज इट 200 पेजेस किंवा डज इट हॅव 200 पेजेस, हे आपण शिकलेलो आहे. आय राईट 10 इंग्लिश वर्ड्स इन इट. आता या ठिकाणी प्रश्न तयार करायचा आहे. राईट कडे जा. काय कन्सिडर करणार? डू, डज, डीडच्या सहाय्याने एखादं सहायकारी क्रियापद कन्सिडर करा आणि प्रश्न तयार करा. प्रथम व्हर्बल क्वेश्चन तयार करा. नेक्स्ट लाईन, आय राईट द वर्ड्स रेग्युलरली. पुन्हा ह्या राईट मधनं डू कन्सिडर करा आणि प्रश्न तयार करा. नेक्स्ट लाईन, आय राईट देम केअरफुली. पुन्हा डू कन्सिडर करा आणि व्हर्बल क्वेश्चन तयार करा. पुन्हा या ठिकाणी राईटच आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डूज कन्सिडर करायचा आहे. आय चेक देम, या ठिकाणी चेककडे जा आणि व्हर्बल क्वेश्चन तयार करा. फॉर एक्झाम्पल, डू यू चेक देम, व्हाय डू यू चेक देम. नेक्स्ट लाईन आहे आय करेक्ट देम. करेक्ट मधनं तुम्ही डू कन्सिडर करा आणि प्रश्न तयार करा. नेक्स्ट लाईन, आय राईट देअर मिनिंग्स. या ठिकाणी डू कन्सिडर करा आणि प्रश्न तयार करा. नेक्स्ट लाईन, इट हेल्प्स मी टू लर्न मेनी इंग्लिश वर्ड्स. बघा, हेल्प्सकडे जा, डज कन्सिडर करा. प्रथम व्हर्बल क्वेश्चन तयार करा. इट इम्प्रूव्स माय वर्ड पॉवर. इम्प्रूव्स कडे जा, तुम्ही डज कन्सिडर करा आणि व्हर्बल क्वेश्चन प्रथम तयार करा. इट इम्प्रूव्स माय स्पेलिंग्स. इम्प्रूव्स मधनं डज कन्सिडर करा आणि प्रश्न तयार करा. फॉर एक्झाम्पल, डज इट इम्प्रूव्ह युअर स्पेलिंग्स, व्हाय डज इट इम्प्रूव्ह युअर स्पेलिंग्स. सो माय वर्कबुक इज व्हेरी युजफुल टू मी. इज युअर वर्कबुक युजफुल टू यू. तर असे प्रश्न तुम्हाला तयार करता आले पाहिजे. नेक्स्ट कॉम्पोजिशन जे आहे या ठिकाणी माय अम्ब्रेला, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही असा स्क्रीनशॉट काढाल त्यावेळेस तुम्हाला हे कॉम्पोजिशन वाचायचं आहे, पाठ करायचं आहे आणि प्रत्येक ओळींवर तुम्हाला प्रश्न उत्तर तयार करायचे आहे. आता मी काहीच करणार नाही. या ठिकाणी जे काही सहायकारी क्रियापद आहेत त्यांना मी अंडरलाईन करेल. हॅवचा उपयोग तेथे मेन व्हर्ब सारखा सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी इज सहायकारी क्रियापद आहे. देन आफ्टर लाईन, द क्लॉथ ऑफ अम्ब्रेला इज ऑफ सुपिरियर क्वालिटी. या ठिकाणी इज हेल्पिंग वर्ब आहे. प्रश्न तयार करण्यासाठी मला हेल्पिंग व्हर्ब्स लागतात. जर मला सापडत नसतील तर डू, डज, डीडचं सहाय्य घ्यावं लागतं. द हँडल ऑफ द अम्ब्रेला इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल. इज या ठिकाणी सहायकारी क्रियापद आहे. प्रोटेक्ट्स मुख्य क्रियापद आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा प्रोटेक्ट्स मुख्य क्रियापद आहे. या ठिकाणी यूज हे मेन व्हर्ब आहे. कीप हे मेन व्हर्ब आहे, म्हणजे मला डू घेता येईल. नेक्स्ट लाईन, टेक या ठिकाणी मेन व्हर्ब आहे. आता या ठिकाणी इज हे सहायकारी क्रियापद सुद्धा म्हणून काम करतं आणि मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा काम करतं आणि आपण हे टू बीच्या सिरीज मध्ये बघितलेलं आहे. तर मित्रांनो, असे भरपूर कॉम्पोजिशन्स तुम्ही अभ्यासू शकता. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आवर क्लॉक आणि प्रत्येक ओळींवर प्रश्न तयार करा आणि इतरांना हे कॉम्पोजिशन तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. नेक्स्ट कॉम्पोजिशन आहे माय बर्थडे. साध्या सोप्या वाक्यरचनेमध्ये हे कॉम्पोजिशन आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि छान प्रकारे तुमच्या वहीमध्ये हे कॉम्पोजिशन लिहा, प्रश्न उत्तर तयार करा, ते वारंवार वाचा. नेक्स्ट कॉम्पोजिशन आहे गीता टेल्स अबाउट हरसेल्फ. ठीक आहे, अतिशय साध्या सोप्या वाक्यरचनेमध्ये आहे. गीता स्वतःबद्दल सांगते, म्हणजे ही सेल्फ इंट्रोडक्शन सुद्धा होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच वेळेस तुम्हाला काही वाक्य बोलता येत नाही. अशा वेळेस तुम्हाला हे असे काही वाक्य असतात, हे वाक्य तुम्हाला मदत करतात. माय नेबर व्यक्तीवर आधारित निबंध आहे, तुम्ही तयार केलेलाच आहे, परंतु खूप छान पद्धतीनं छोट्या छोट्या वाक्यरचनेमध्ये हा निबंध आहे. हा सुद्धा तुम्ही छान प्रकारे वाचू शकता. नाहीतर माझ्याकडनं तुम्ही पीडीएफ फाईल सुद्धा मागू शकता. या सर्व कॉम्पोजिशनची मी तुम्हाला पीडीएफ फाईल सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. आवर फॅमिली डॉक्टर, आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याबद्दलचं कॉम्पोजिशन आहे. बघा, छोट्या छोट्या वाक्यरचना आहे आणि अशी जर रीडिंग जर तुम्ही केली, तुमचे आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, टेन्सेस हे सर्व जे डाऊट्स असतात हे तुमचे क्लिअर होऊ शकतात. द फार्मर, आता फार्मरवर आपण खूप छान निबंध तयार केला होता, क्रिया, गुण आणि मालकी, परंतु सुंदर प्रकारे मी तुम्हाला हा निबंध या ठिकाणी तयार करून दिलेला आहे. हा तुम्ही वाचा, त्याच्यावर प्रश्न उत्तर तयार करा आणि स्टेप बाय स्टेप पुढे जा. तर मित्रांनो, या कॉम्पोजिशनची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. जर तुम्ही आमच्या ॲप व्हर्जनमध्ये हे जर कॉम्पोजिशन जर बघत असाल तर प्रत्येक कॉम्पोजिशनवर आपल्याला प्रश्न उत्तर तयार करायचे आहे आणि वारंवार वाचायचे आहे. कधी पण मी जर तुम्हाला विचारलं, टेल मी अबाउट युअर सेल्फ, टेल मी अबाउट युअर फादर, टेल मी अबाउट युअर मदर, टेल मी अबाउट युअर स्कूल, तर जे पाठ केलेलं आहे ते वारंवार सांगायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्याकडे चांगली फ्लुएन्सी येऊ शकते.